बघा, या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच भूमिका स्पष्ट केलेली आहे। कांद्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये जेव्हा बाजारातले दर घसरले आणि निर्यात शुल्क जेव्हा केंद्राने कांद्यावरती लावलं त्यावेळी राज्याचं रिप्रेझेंटेशन, राज्याचं विनंती ही आपण केंद्र सरकारला केली होती, माननीय अमितभाई शाह साहेबांना आणि माननीय पियुष गोयल साहेबांना। आणि त्याप्रमाणे तातडीनं केंद्राने निर्णय घेतला 2410 रुपयांनी कांदा नाफेडमार्फत खरेदी करण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे आज ती खरेदी प्रत्यक्ष सुरू करण्याचं देखील या ठिकाणी निश्चित झालेलं होतं। परंतु आता माध्यमांमध्ये असं समजतं की काही ठिकाणी खरेदी सुरू झाली, काही ठिकाणी सुरू झाली नव्हती आणि जिथं सुरू झाली नव्हती तिथं जे बाकीचे इतर स्थानिक व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी काही कमी दरानं तो कांदा शेतकऱ्यांकडनं पडलेल्या भावाने या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न केला। त्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं रास्त आहे की 2410 रुपये जो ठरलेला दर आहे त्या दरानं नाफेडनं तो कांदा खरेदी करावा। त्यामुळे या बाबतीत नाशिकला विशेषतः अशा पद्धतीचं 1-2 ठिकाणी घडलेलं आहे। परंतु माननीय केंद्रीय मंत्री महोदया श्रीमती पवारताई, भारतीताई पवार यासुद्धा त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहेत। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत सर्व व्यापारी प्रतिनिधींची, शेतकरी प्रतिनिधींची त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे आणि मला वाटते आज किंवा उद्या 1-2 दिवसात याच्यात निश्चितपणे मार्ग निघेल। पण दर हा 2410 रुपये केंद्राने निर्धारित केलेला आहे आणि तो शेतकऱ्यांना निश्चितपणाने त्या दराने कांदा खरेदी करण्याची भूमिका केंद्र सरकारची आहे। महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकऱ्यांना आता बँकेकडून वसुलीच्या नोटीस यावं लागल्या, झालं असं की पाऊस लांबलाय, दुबार तिबार पेरणीचं संकट आहे। एकीकडे सुप्रिया सुळेंची मागणी आहे की पीक विम्याचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळायची सुरुवात झाली पाहिजे, पण दुसरीकडे ज्याच्याकडे पैसे नाहीत शेतकऱ्याकडे त्याला आता वसुलीचं सुद्धा त्याच्यावरती संकट आहे। नाही, वसुल्यांच्या संदर्भामध्ये प्रत्येक बँकांची कार्यपद्धती वेगवेगळी असते। सहकारी बँकांची कर्ज वसुली किंवा राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वसुली, खाजगी बँकांची कर्ज वसुली हा नियमित घेतलेलं कर्ज आणि ज्यावेळी ते ड्यू आहे त्यावेळी त्याचा भरावा लागणारा हप्ता। परंतु काही भागामध्ये राज्यातल्या ओव्हरऑल परिस्थिती जर बघितली, आपण एकूण महाराष्ट्र जर विचार केला तर आज आपल्याकडं सर्व धरणांमध्ये सरासरी 85% जास्त पाणी साठा आपल्याकडे उपलब्ध आहे। परंतु काही भागात हा गेल्या महिन्याभरापासून पाऊस लांबल्यामुळं पिकांचं या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व यंत्रणांची बैठक घेतलेली आहे आणि जे रिझर्व्ह साठे आपले धरणांमध्ये आहेत, जलसंधारणाच्या बंधाऱ्यांमध्ये आहेत, त्याचं ॲडिशनल म्हणजे अतिरिक्त रोटेशन जरी ही पिकं वाचवण्यासाठी द्यावं लागलं तरी सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती बघून तिथल्या स्थानिक पालकमंत्री असतील, तिथले जिल्हाधिकारी असतील, यांनी शेतीला जर पाणी आवश्यक असेल तर प्यायचं पाणी आणि शेतीचं पाणी याचं नियोजन स्थानिक पालकमंत्र्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी करावं अशा पद्धतीचे आदेश सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। बँका ज्या ठिकाणी समजा शेतकऱ्याची पिकं धोक्यामध्ये आहेत, पीक हातात अद्याप आलेलं नाही आणि तरी सुद्धा जर तगादा लावत असतील कर्ज वसुलीसाठी तर अशा सहकारी बँका असतील तर त्या बाबतीत माननीय सहकार मंत्री महोदयांशी मी स्वतः या ठिकाणी बोलतो। राष्ट्रीयकृत आणि बाकीच्या खाजगी बँका असतील तर माननीय वित्तमंत्री महोदय, माननीय अजितदादांच्या बरोबर सुद्धा या संदर्भात मी बोलतो। शेतकऱ्याला अडचण होणार नाही, शेतकरी नाडला जाणार नाही, त्याची अडवणूक होणार नाही यासाठी राज्य सरकार जी पावलं उचलायला लागेल ती निश्चितपणे उचलेल। सर, विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेकडून 6000 पाणी जे आहे ते उत्तर देण्यात आलेलं आहे। शिवसेना तुमचीच कशी योग्य आहे याचं उत्तर जे आहे ते देण्यात आलेलं आहे काय? कारण आमचीच शिवसेना योग्य असल्यामुळं आम्हाला त्या बाबतीतले सगळे पुरावे, सगळं म्हणणं, यापूर्वी झालेले काही रेफरन्सेस हे विस्तृतपणानं आम्ही आमची भूमिका ही लेखी स्वरूपामध्ये माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या समोर सादर केलेली आहे आणि त्याचबरोबर माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांना आम्ही ही विनंती केलेली आहे की हे आमचं लेखी म्हणणं आपण अवलोकन केल्यानंतर अधिक युक्तिवाद करण्याची सुद्धा संधी आम्हाला द्यावी। त्यामुळं आम्ही आमची न्याय बाजू आहे, आमची सत्याची बाजू आहे, नियमाला धरून आम्ही सगळं काम केलेलं आहे। त्यामुळं ती बाजू विस्तृतपणानं आम्ही माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांसमोर मांडलेली आहे आणि अधिक आम्हाला समक्ष युक्तिवाद करण्याची सुद्धा संधी द्यावी अशी सुद्धा विनंती माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांकडे आम्ही केलेली आहे। उद्धव ठाकरे म्हणतात की काही ज्येष्ठ लोक जे आहेत ते सोडून गेली तर वाईट वाटतं, परंतु अजून कोणाला जायचं असेल तर खुशाल जावा,
मी स्वतः खंबीर आहे असं त्यांनी म्हटलं. आता माननीय उद्धव साहेबांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यावरती आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही, परंतु जी काही लोक त्यांच्याबरोबर राहिलेली आहेत, कारण आता मूळ शिवसेना ही आमची आहे. माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा पक्षाचं नाव आम्हाला अधिकृत आमचं म्हणून मान्य केलं, पक्षाचं अधिकृत चिन्ह आम्हाला मान्य केलं. या विरोधात काही मंडळी न्यायालयात जायचा प्रयत्न केला, न्यायालयानं सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यामुळं आता नियमानं, कायद्यानं, घटनेनं अधिकृत पक्ष, अधिकृत चिन्ह हे आमच्याकडे आहे. असं असताना जे काही लोक माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर ठाकरे गटामध्ये राहिलेले आहेत, त्यांना अशा पद्धतीनं जायचं असेल तर जावा म्हणणं, याचा म्हणजे हे कसं आहे बघा. मागं गेल्या वर्षी जेव्हा आम्ही ही भूमिका माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली, त्यावेळी आपल्याला आठवत असेल तर बघा, आमचे सहकारी मंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेब म्हटले की जेव्हा आम्ही सुरुवातीला काही आमदार माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर एकत्र आलो आणि जेव्हा दादा भुसे असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील, संजय राठोड साहेब असतील, दीपक केसरकर साहेब असतील, ही त्यावेळची मंत्री जेव्हा माननीय उद्धव साहेबांशी समजूत घालत होते की ह्या गेलेल्या लोकांना परत बोलवा आणि आपण भारतीय जनता पक्ष शिवसेनेची नैसर्गिक युती करूया, त्यावेळी गुलाबराव पाटील साहेबांना हा अनुभव आला की तिथं असणारे संजय राऊत त्यांनी गुलाबराव पाटलांना म्हणलं तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर जावा. त्यामुळे आता 1 वर्षापूर्वी गेलेल्या लोकांना म्हणजे ज्यांनी जायचं असेल तर जावा असं संजय राऊत म्हटले, तसंच वक्तव्य दुर्दैवानं माननीय उद्धव साहेबांच्याकडनं त्यांच्याबरोबर आत्ता असणाऱ्या लोकांकरता येणं, त्यामुळे त्यांच्याबरोबरचे लोक सुद्धा आता विचलित होणार आहेत की बाबा आपल्याला सरळ जावाच म्हणतायत. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोंढा हा शिवसेनेमध्ये आमच्या या ठिकाणी सहभागी होईल आणि फार मर्यादित माणसं, मर्यादित लोक ही ठाकरे गटामध्ये राहतील. त्याला कारण माननीय उद्धव साहेबांनी केलेलं कालचं वक्तव्य आहे. काल माजी लोकसभाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी तिकडे प्रवेश केलेला आहे. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की शिवसेनेत चुकीला माफी आहे मात्र पापाला माफी नाही असं ते म्हणतायत. तुमच्याकडे अनुसरूनच हे सर्वांकडे विधान केलेलं आहे, कसं पाहता या विधानाकडे? आम्ही कुठलंही पाप केलेलं नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन पुढे जाणं हे जर मान्य उद्धव साहेबांना पाप वाटत असेल तर मग ती ठीक आहे, उद्धव साहेब म्हणते ते आम्हाला मान्य आहे. त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी महाविकास आघाडी करताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार बाजूला ठेवले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब जे म्हणत होते काँग्रेसला कधी बरोबर घेणार नाही, राष्ट्रवादीला कधी बरोबर घेणार नाही ना मी त्यांच्याबरोबर जाणार, हे माननीय वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणत असताना त्याच्या पूर्ण विरुद्ध भूमिका ही सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतली. मग त्याला काय म्हणायचं? त्याला पापच म्हणायचं का? त्यामुळे आम्ही कुठलंही अशा पद्धतीचं पाप केलेलं नाही. उलट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जे 2.5 वर्ष शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली खुंटले होते आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसले होते, त्यातनं ते बाहेर काढून मूळच्या नैसर्गिक शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये नेण्याचं काम, ती युती पुनर्जीवित करण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं. याला उद्धव साहेब जर पाप म्हणत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही असं कुठलंही पाप केलेलं नाही, उलट आम्ही साहेबांचे विचार पुढे नेण्याचं पुण्य कामच केलेलं आहे. अजितदादा तुमच्यासोबत सध्या सत्तेत आहेत, थोड्या वेळापूर्वी म्हणाले एक तर अजित पवार त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. आता असं असेल तर नक्की मग अजित पवार आहेत कोणासोबत? आमच्या बरोबर उपमुख्यमंत्री आहेत ते मंत्रिमंडळामध्ये आणि त्यांनी उघड भूमिका घेतलेली आहे. ज्या दिवशी माननीय अजितदादांचा शपथविधी उपमुख्यमंत्री म्हणून झाला आणि त्यांच्या समवेत इतर 9 मंत्र्यांचा शपथविधी झाला, त्या दिवशी माननीय अजितदादांनी जाहीर केलेलं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाशिवाय देशाला पर्याय नाही आणि राज्याचा विकास करायचा असेल, केंद्राच्या भरभक्कम सहकार्यानं राज्य पुढे न्यायचं असेल तर शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सहभागी झालं पाहिजे, हे पहिल्या दिवशी माननीय अजितदादांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं अजितदादा हे निश्चितपणानं विकासाच्या प्रवाहामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत. त्यामुळं त्यांच्याबद्दल अशा पद्धतीनं दुसऱ्या राष्ट्रवादीच्या गटानं काही म्हणणं याच्याकडे आम्ही फारसं गांभीर्याने बघत नाही. मान्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब, मान्य अजितदादा आम्ही तिघही एकत्र मिळून या महाराष्ट्रामध्ये 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला
45+ बहुमत महायुतीला आणि 2024च्या विधानसभेला 250+ बहुमत विधानसभेला मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहे. सुप्रिया सुळे असंही म्हटल्या की भाजपने 3 वेळा राष्ट्रवादी जे आहे ते फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी योग्य जे आहे ते त्यांना योग्यता लाभली किंवा त्याने यश आलं. कुठेतरी आमच्या पक्षात कुठलीही फूट नाही आणि राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो कुठेही भाजपला पाठिंबा दिलेला नाही, सरकारत सहभागी नाही. मग आता अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत ना. अजितदादा कुठे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आहे? दादा तेच म्हणतायत की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार आम्ही सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत. त्यामुळं माननीय अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातल्या शिवसेना भारतीय जनता पक्षाचा 3रा सहकारी मित्र पक्ष म्हणून सत्तेत सहभागी झालेला आहे. ओके, थँक्यू. एनडीएची बैठक होत आहे. दुसरीकडे आपण पाहतोय युतीच्या विरोधात महाविकास आघाडी कंबर कसत आहे. त्याकडे आपण कशी तयारी करत आहात युतीच्या? मी सांगितलं ना 45+ आणि 250+ हे आमचं टार्गेट आहे. आम्ही कामाला लागलोय. शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय महाराष्ट्रात आम्ही घेतोय, जे आतापर्यंत कधी झालं नव्हतं. असे चांगले निर्णय राज्य सरकार या ठिकाणी करतंय. शेतकऱ्यांसाठी जेवढा निधी सरकारचा खर्च करावा लागेल त्याच्यासाठी तिजोरी खुली ठेवलेली आहे आपण. त्यामुळे राज्य सरकार हे महाराष्ट्रातल्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही काम करतो आहे. एनडीएने काय करायचं, कशा बैठका घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी जरूर घ्याव्यात. पण हे त्रिवार सत्य आहे की 2024च्या लोकसभेला 45+ आणि 2024च्या विधानसभेला 250+ हे महायुतीचं बहुमत आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. त्या दृष्टीनं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामाला लागलेलो आहे. ओके. एक वृत्तपत्रात बातमी आली की भाजप नेत्यांचे साखर कारखाने जे आहेत त्याची कोंडी जी आहे ते अजितदादा आता करतात अशी वृत्तपत्रात बातमी आली. कुणाचीही कोंडी या सरकारमध्ये कुणीही करत नाही. जे नियमाला धरून आहे, जे योग्य आहे या बाबतीतला अशा पद्धतीनं साखर कारखाने असतील, सहकारी संस्था असतील किंवा कुठेही असेल, या सगळ्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका मान्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा घेत असतात. वर्तमानपत्रात आलेल्या सगळ्याच बातम्या खऱ्या असतात असं नाही. त्यामुळं असं कुणालाही कुठेही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या सरकारमध्ये आम्ही कधीही करत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.